झी 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रवादीचे नूतन प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। आपण भास्कर जाधव यांची चर्चा करूया। जाधव साहेब, आक्रमकपणा कुठेतरी आता थोडा तुम्हाला मुरड घालावी लागेल असं वाटत नाही? एवढी मोठी जबाबदारी पक्षाने दिल्यानंतर एक गोष्ट खरी आहे की ज्या वेळेला आपण समाज जीवनामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये वावरतो त्यावेळेला संयम असणं, समंजसपणा असणं, थोडासा त्याच्यामध्ये सुसंस्कृतपणा असणं हे मला मान्यच आहे। आक्रमकता हा थोडासा स्वभाव आहे ही गोष्ट खरी आहे, परंतु आम्ही आमची आक्रमकता ही लोकांना न्याय मिळवून देण्याकरता ज्या ठिकाणी अन्याय झाला असेल ते सनदशीर मार्गाने जिथं न्याय मागून सुद्धा मिळत नसेल त्यावेळेला थोडंसं आक्रमक व्हावं लागतं, परंतु सर्रास आक्रमक होणं हा माझा स्वभाव नाही। नगरपालिका निवडणुकीमधील पॅनल असो, तुमच्या मुलाच्या लग्नाची चर्चा असो, या दोन मुद्द्यावर तुमचं काय स्पष्टीकरण असेल? मी स्पष्टपणे सांगतो की माझ्या मुलाचं लग्न हा माझा वैयक्तिक जीवनातला प्रश्न आहे, त्यामुळे त्याच्यावर आता मी काही भाष्य करणं आवश्यक मला वाटत नाही। पवार साहेबांनीच तो विषय संपवला म्हणून सांगितलेला आहे। भास्कर जाधव कलियुगात आहे ह्याचं मला माहिती होतं, परंतु मी केलेली चूक त्याचं काय मला शिक्षा भोगावी लागेल ती मनाची तयारी ठेवूनच पक्ष फुटू नये म्हणून मी त्या ठिकाणी घेतलेला निर्णय होता। पण पवार साहेब कलियुगात सुद्धा भास्कर जाधव हा शिबिराजा नाही, पण कलियुगामध्ये पवार साहेब मात्र इंद्रराजा ठरले आणि त्यांनी आज माझा सन्मान केला। जाधव साहेब, कोकणातून तुम्ही आहात, कोकणामध्ये सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, त्याचबरोबर उदय सामंत यांना आता नव्याने संधी देण्यात आलेली आहे। या दोन नेत्यांशी तुमचं जुळत नाही अशी साधारणतः राजकीय वर्तुळात चर्चा असते। आता या दोघांशी तुम्ही कशा प्रकारे जुळून घेणार? मुळामध्ये प्रत्येकाची कार्यशैली वेगवेगळी असते, कोणाशी जुळणं न जुळण्याचा प्रश्न उद्भवत नाही। मला दिलेलं काम हे इमाने इतबारे आणि नेटानं करणं हे माझी स्वभावातली ही आहे, खासियत आहे। कोणाबद्दलही तक्रारी करायच्या नाहीत अजिबात। 29 वर्षामध्ये मी कधीही कोणाबद्दल तक्रारी केल्या नाहीत। भास्कर जाधव यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कोकणातील त्यांचे जे विरोधक समजले जातात, पक्षातील विरोधक, त्यांच्याशी जुळून घेण्याचा प्रयत्न आता भास्कर जाधवांना करावा लागेल आणि त्या दृष्टीने त्यांनी तसे संकेतही दिलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।